प्रभाग क्रमांक 9 मध्ये कधी काळी अनेक भाग झोपडपट्टीनं व्यापले होते. पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं नागरिकांना वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागत होता. अरुंद गल्लीबोळ, असुरक्षित घरं आणि अस्थिर जीवन हीच झोपडपट्टी धारकांची रोजची ओळख बनली होती. मात्र या परिस्थितीला निर्णायक कलाटणी मिळाली ती माजी विरोधी पक्ष नेते राहुलभाऊ भोसले यांच्या दूरदृष्टीपूर्ण, संवेदनशील आणि निर्धारपूर्ण नेतृत्वामुळे. झोपडीत नव्हे तर सन्मानानं जगण्यासाठी सुसज्ज घर हा केवळ नारा नव्हता, तर एक ठाम संकल्प होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत साईनाथ नगर, राजीव गांधी वसाहत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, भारतमाता नगर आणि यशवंत नगर या भागातील हजारो कुटुंबांचं नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यात आलं. या कुटुंबांना त्यांच्या हक्काची, सुरक्षित आणि सुसज्ज घरं मिळाली असून अनेकांच्या हातात आज स्वप्नातील घरांच्या चाव्या आहेत. या पुनर्वसनामुळे केवळ घरच नव्हे तर स्वच्छ पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळाले. सध्या विठ्ठलनगर प्रकल्प प्रगतीपथावर असून साईबाबा नगरला सुरुवात होतीये. येणाऱ्या काळात संपूर्ण प्रभाग झोपडपट्टी मुक्त करून प्रत्येक गरजू नागरिकाला हक्काचं घर देण्याचा निर्धार कायम आहे. राहुलभाऊ भोसले यांचं नेतृत्व म्हणजे आश्वासन नव्हे तर प्रत्यक्षात उतरलेला विकास आहे. म्हणूनच आता मत द्यायचं ते राहुलभाऊ भोसले यांच्या घड्याळालाच. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.